मैत्रिणींनो, मी अश्विनी मराठवाडा किचनमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे। तर आजची आपली स्पेशल अशी रेसिपी आहे मटका कुल्फी। तर ही कुल्फी आपण आज घरच्या घरी 3 साहित्यामध्येच बनवलेली आहे। रेसिपी बनवायला अगदी सोपी आहे आणि 3 साहित्यामध्येच आपण ही रेसिपी बनवलेली आहे। तर चला मग वेळ न घालवता आपण रेसिपीला सुरुवात करूया। मटका कुल्फी बनवण्यासाठी सगळ्यात अगोदर आपल्याला काय करायचं आहे, शुगर कॅरमेल बनवून घ्यायचं आहे। त्यासाठी मी इथं या कपानं एक अर्धा कप साखर घेतलेली आहे। शुगर कॅरमेल बनवत असताना अजिबात आपण टाकल्याबरोबर साखर हलवून घ्यायचं नाही, लगेच ती वितळायला सुरुवात होते आणि वितळल्यानंतर परत आपण हे मिश्रण हलवून घ्यायचं आहे। शुगर कॅरमेल बनवून घेतल्यामुळे अगदी आपल्या कुल्फीला ठेल्यावर जसा कलर येतो तसा सेम कलर येतो। गॅसची फ्लेम ही आपल्याला मीडियमच ठेवायची आहे। तर इथे बघा आपलं शुगर सिरप तयार व्हायला सुरुवात झालेली आहे। तर आता आपल्याला हे हलवून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही आपल्याला कमीच ठेवायची आहे। हाय फ्लेम वरती जर तुम्ही हे शुगर सिरप बनवून घेतलं तर ते करपलं जाईल, त्यामुळे आपल्याला मीडियम साईजचाच गॅस ठेवायचा आहे। फुल अजिबात फ्लेम गॅसची करायची नाही। तर इथे बघा या पद्धतीनं आता पूर्ण 5 मिनिट सतत आपल्याला याला हलवत राहायचं आहे आणि व्यवस्थित हे मिश्रण आपल्याला बनवून घ्यायचं आहे। या पद्धतीनं जर तुम्ही अगोदर शुगर कॅरमेल जर बनवून घेतलं आणि नंतर जर आईस्क्रीम बनवली तर अगदी छान असा बदामी त्याला कलर येतो। तर वितळत आलेलं आहे पूर्ण हे। आता आपण गॅस कमी करतोय आणि यामध्ये आपण दूध टाकून घेतोय। अर्धा कप साखरेसाठी इथं मी 2 कप दूध टाकून घेतलेलं आहे। तर पूर्ण इथं मी 2 कप दूध यामध्ये टाकून घेतलेलं आहे। आता यामध्ये आपल्याला टाकून घ्यायची आहे 2 चमचे ड्रायफ्रूटची पावडर। तर यामध्ये तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलेही ड्रायफ्रूट वापरू शकता। इथे मी काजू आणि बदामाचा वापर केलेला आहे। तर आता पूर्ण हे मिश्रण परत एकदा आपल्याला छान असं हलवून घ्यायचं आहे। आता यामध्ये टाकून घ्यायचे आहे छान असं आपल्या मावा कुल्फीला फ्लेवर येण्यासाठी टाकून घेतलेली आहे 1 चमचा विलायची पावडर। विलायची पावडर टाकल्यानंतर परत एकदा आपल्याला हे मिश्रण ढवळून घ्यायचं आहे। या पद्धतीने जर तुम्ही मटका कुल्फी बनवली तर अतिशय छान लागते आणि घरच्या साहित्यात बनते। तर इथे बघा 2 कप दुधासाठी आपण 1 कप मावा वापरलेला आहे। तुमच्याकडे जर मावा नसेल तर तुम्ही त्याऐवजी इथं मिल्क पावडर वापरले तरी चालेल, किंवा मग मिल्क पावडर नसेल तर पार्लेजी बिस्किट सुद्धा तुम्ही दुधामध्ये मिक्स करून वापरले तरी नक्की चालतील। आता पूर्ण हा मावा आपल्याला यामध्ये मिक्स करून घ्यायचा आहे। या पद्धतीने पूर्णतः हे मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम ही कमीच ठेवायची आहे, अगदी मंद आचेवर व्यवस्थित हे मिक्स करून घ्यायचं आहे। नवीन असाल आणखीन माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राइब केलं नसेल तर सगळ्यात अगोदर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, म्हणजे मी टाकलेल्या नवनवीन रेसिपीचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळेल आणि माझे छान छान रेसिपीज तुम्हाला पाहायला भेटतील। इथं आपण आता पूर्ण आपलं हे मिश्रण तयार झालेलं आहे। यामध्ये आपण जो खवा वापरलेला असतो त्यामुळे जास्त काही आपल्याला हे मिश्रण आटून घेण्याची आवश्यकता नसते। दुधामध्ये पूर्ण हा मिक्स होतो आणि खवा वापरल्यामुळे याची चव सुद्धा मटका कुल्फीची अतिशय छान अशी लागते। तर बघा पूर्ण हे सगळं आपण साहित्य एकजीव करून घेतलेलं आहे। आता आपल्याला गॅस बंद करायचा आहे आणि हे मिश्रण आपल्याला सेट होण्यासाठी थंड करून घ्यायचं आहे। कुल्फी बनवत असताना मिश्रण हे सेट होण्या अगोदर पूर्ण थंड करून घ्यायचं आणि मगच फ्रीजमध्ये सेट होण्यासाठी ठेवायचं। इथं आपलं मिश्रण सुद्धा थंड झालेलं आहे, जे आपल्याला कुल्फी तयार करण्यासाठी लागणार आहे ते। तर आता आपण कुल्फीच्या साच्यामध्ये हे पूर्ण मिश्रण भरून घेणार आहोत। तर इथे बघा मी कुल्फीचा साचा घेतलेला आहे। आता त्यामध्ये पूर्ण हे मिश्रण आपण टाकून घ्यायचं आहे। याऐवजी तुम्ही एखादा ग्लास किंवा मग एखादी काचेची भरणी सुद्धा वापरू शकता। तर इथे बघा या पूर्ण साच्यामध्ये
हे बॅटर टाकून आपलं रेडी झालेलं आहे। तर आता काय करायचं आहे, एक 6 ते 7 तास आपल्याला हे फ्रीजरमध्ये ठेवायचं आहे, म्हणजे व्यवस्थित ते सेट होतं। आणि एक 5 ते 6 तासांना आपण पाहणार आहोत सेट झालेली आहे का आपली मटका कुल्फी। बघा, एक 5 ते 6 तासांना व्यवस्थित आपण सेट झालेली आहे का आपली मटका कुल्फी ते आपण पाहणार आहोत। तर इथे बघा, अगदी व्यवस्थित अशी सेट झालेली आहे। आता यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जी आपली मटका कुल्फीसाठी जी कांडी वापरली जाते ती आपल्याला यामध्ये ठेवून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही पाहू शकता, इथे बघा या पद्धतीने जर तुम्ही मटका कुल्फी बनवली तर अगदी छान, मस्त आणि टेस्टी बनते। इथे बघा, आता या पद्धतीने आपल्याला एक 2 मिनिट याला हलवून घ्यायचं आहे आणि नंतर आपण या पद्धतीने ही कुल्फी काढून घेणार आहोत। तर इथे बघा, या पद्धतीने आपण ही कुल्फी काढून घेणार आहोत। अगदी रवाळ रवाळ या पद्धतीची ही मटका कुल्फी तयार होते, तुम्ही पाहू शकताय। इथे बघा, मी तुम्हाला दुसरी सुद्धा कुल्फी दाखवते। याच पद्धतीने आपल्याला काढून घ्यायची आहे, तुम्ही पाहू शकताय। तर इथे बघा, तयार झालेली आपली मटका कुल्फी आपण एका डिशमध्ये काढून घेतलेली आहे। तर कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा आणि या पद्धतीने तुम्ही सुद्धा ही मटका कुल्फी बनवा, शेअर करा, कमेंट करा आणि कशी वाटली रेसिपी ते मला नक्की कमेंट करून सांगा। तर चला मैत्रिणींनो, भेटू आपण अशाच पुढील आणखीन छान छान रेसिपी घेऊन। तोपर्यंत बाय बाय।